नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 8 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. MPSC बाबतीत एक सकारात्मक न्यूज आहे, ती म्हणजे काय की आता 13 सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्या संबंधी बऱ्याचशा गोष्टी आता सध्या चालू आहेत. पण या सगळ्या याच्यातून MPSCसाठी जे विद्यार्थी पुण्यात येणार आहेत त्यांची प्रशासनाकडून सोय करू अशी विभागीय आयुक्तांनी ग्वाही दिलेली आहे. आता हे प्रश्न बऱ्याचदा विचारलेही गेलेले आहेत, परीक्षा होणार काय होणार. तर एक गोष्ट आहे की सौरभ राव यांनी तशी ग्वाही दिलेली आहे एकंदरीतच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही एक्झामबद्दल पॉझिटिव्ह राहणं अपेक्षित आहे. तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू करा. बाकीच्या गोष्टी त्याच्यावर वेळ घालवणं ते आपल्याला परवडणारं नाही आहे. केरळमध्ये विमान कोसळलेलं आहे एक, आणि ते 16 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. आता हे जे विमान अपघात झालेला आहे तर हा कशाशी संबंधित होता, तर हा वंदे भारत अभियान जे होतं, आपण वंदे भारत अभियान जे आहे ते डिटेलमध्ये बघितलं आहे. त्याचा व्हिडिओही आपण बनवलेला आहे की भारतीय लोक जे बाहेरच्या देशांमध्ये आहेत आणि कोविड-19मुळे तिथं अडकलेले आहेत त्यांना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत अभियान राबवण्यात आलं होतं. आणि या वंदे भारत अभियानामध्ये त्यातलंच एक प्रवाशांना घेऊन येणारं जे विमान आहे ते केरळमधल्या कोझिकोडे करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीहून घसरलेलं आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 16 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 123 प्रवासी जखमी झालेले आहेत. तर एकंदरीतच ह्या गोष्टी, आता हा जो अपघात आहे हा वंदे भारतशी संबंधित असल्यामुळे वंदे भारत अभियान नीट करून ठेवा. तो व्हिडिओ मी तुम्हाला परत एकदा टेलिग्रामवर शेअर करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट केरळबद्दलच आहे. केरळमध्ये भूस्खलन झालेलं आहे मुसळधार पावसामुळं. 15 जण ठारून 50हून अधिक बेपत्ता झालेले आहेत. आणि मातीचा जो ढिगारा होता भुसपिजा, तो कम्प्लिटली मजुरांच्या घरावर पडलेला आहे. आणि तिच्यामधून हे सगळं निस्तनाबूतच झालेलं आहे, त्यांची घरं वगैरे. एकंदरीतच अशी घटना जी आहे ती पुण्याजवळ पण घडली होती काही वर्षांपूर्वी, की गावचं गाव तिच्यामध्ये भूस्खलनात हे झालं होतं. तर एकंदरच डिझास्टर मॅनेजमेंट जो आपल्याला सिलेबसमध्ये आहे तो MPSCमध्येही आहे, UPSCमध्ये आहे. डिझास्टर मॅनेजमेंट नीट करून ठेवा. तर इडुक्की जिल्हा जो आहे ना, इडुक्की जिल्ह्याचा मॅपही दाखवला होता मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला. सो केरळमध्ये हे जास्तीच्या पावसामुळे हे घडलेलं आहे. आणि PMRDFमधून आता यांना जे आहे ती रिलीफ मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल जे आहे ते कर्मचारी जे आहे ते मदतीसाठी आलेले आहे. आणि हा जो फंड आहे तो पण एक लक्षात ठेवा की PMNRF नॅशनल रिलीफ फंड याच्यामधून मदत मिळेल. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एकंदरीतच आपल्याकडं जे काही आपत्ती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रोन आहे. डिझास्टर प्रोन एरियाज तुम्ही भारताचे जर बघितले त्यातल्या त्यात अशा प्रकारे गोष्टी होणं हे अपेक्षित नसतं. पण मग निसर्गासमोर आपलं काही चालत नाही. पण याच्यामध्ये जर मानवनिर्मित ह्या गोष्टी असतील तर ते आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या याच्यामध्ये केदारनाथ संबंधीचं पण एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये केदारनाथमध्ये जी काही अतिवृष्टी आणि त्याच्यामुळे जे काही सगळा पूर आला होता आणि त्याच्यामधून ज्या गोष्टी घडल्यात त्याचा उहापोह करणारं पुस्तक पण मार्केटमध्ये आलेलं आहे. त्यातल्या त्यात हा जो EIAचा मसुदा आहे हे एक लेक्चर आपलं व्हायचं आहे, अजून ते बाकी आहे. EIA, तर EIA पण मी कव्हर करेल. 1-2 दिवसात मी बनवून देतो तुम्हाला की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. आता याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी किंवा काही घटना ज्या आहेत त्या केस स्टडी म्हणून तुम्ही वापरू शकता. की जवळपास 3 वर्षामध्ये पर्यावरण मंत्रालयाने 62,000 हेक्टर जमीन जी आहे वन जमीन ती विविध प्रकल्पांना हस्तांतरित केलेली आहे. म्हणजे 62,000 हेक्टर जमीन वन जमीन आहे ही, ती वेगवेगळ्या प्रकल्पांना आपल्या पर्यावरण मंत्रालयाने दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच म्हणजे आता खरं तर हे लेख जे असतात ते बऱ्याचदा याच्यात टोकाची पण भूमिका असते, परंतु एक तुम्ही लक्षात घ्या की फक्त फॅक्ट्सवर फोकस करा, हा ना. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विशाखापट्टणममधला जो काही इश्यू झाला होता LG पॉलिमर कंपनी, ओके. तर हे आपण लेक्चर बघितलं होतं, वायू गळती जी झाली होती. ही जी LG पॉलिमर कंपनी होती ही पर्यावरणाच्या मान्यतेशिवाय चालू होती. पर्यावरण मंत्रालय जो आहे त्याच्या मान्यतेशिवाय ही कंपनी चालू होती. मग अशा गोष्टी आपल्याकडे घडतातच कशा, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ऑइल इंडिया लिमिटेड ब्रह्मपुत्रा नदीला लागून बागझन तेल विहीर जी आहे तिथलं आग आहे, लागलेली आग आहे तिथं, आणि ती 70 दिवस झाले तरी विझत नाही. आणि जवळपास 9,000 लोकांना तिथून हलवावं लागलेलं आहे.
त्यासंबंधी पण आता निर्देश देण्यात आलेले आहेत, तेही आपण बघूया ग्रीन ट्रिब्युनलद्वारे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलद्वारे, की त्या लोकांना कंपन्सेशन मिळालं पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या घटना घडत आहेत, तर इथं कुठंतरी आपण एन्व्हायरमेंट आणि त्या संबंधीचे जे आपले मसुदे आहेत, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असू दे किंवा बाकीच्या गोष्टी, तर त्या आपण प्रॉपर त्याचं पालन करत नाही. आणि अशा कितीतरी गोष्टी आहे की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड वेबसाईट बंद करण्यात आलेल्या आहेत. जसं फ्रायडेज फॉर फ्युचर जे आहे, तर ते चालवणारे युवक होते काही, त्यांच्या विरोधात डायरेक्टली UAPA अंतर्गतच म्हणजे हे करण्यात आली होती, ॲक्शन घेण्यात आली होती, है ना, अनवॉन्टेड जे काही ॲक्ट्स असतात. तर ॲक्च्युली हे जे आहे, तर हे नंतर मग मागे घेण्यात आलं. परंतु एक गोष्ट क्लिअर करून घ्या की एन्व्हायरमेंटबरोबर तुम्ही जेवढं म्हणजे स्वतःच्या सोयीने माणूस जेवढ्या गोष्टी वर्क करणार तेवढं आपल्याला ते पे करावं लागणार आहे इन फ्युचर. तर ती एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे. तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या बाबतीमध्ये आपण एक सेपरेट लेक्चर घेऊया ज्याच्यामध्ये तो मसुदा डिस्कस करू. आता बघा, हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी सांगितलेलं आहे ऑइल इंडिया लिमिटेडला की त्यांनी लोकांना मदत करावी आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. तर हे घडलेलं जी काही ती घटना आहे ती तुम्हाला मी तिकडे सांगितली की तेलाच्या विहिरीला आग लागलेली आहे इथं, आणि तो एक मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर एक घटना घडली होती बघा, की इंद्रेका लेक्सी नावाचं जे जहाज होतं, तर इटली आणि भारतीय मासेमारांवर त्यांनी गोळ्या चालवल्या होत्या. तर आता ही जी केस आहे, ही केस थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, भारतीय सुप्रीम कोर्ट आपलं, की मरीन केस कोर्स कधी होऊ शकते की ज्यावेळेस तुम्ही हेफ्टी कंपन्सेशन द्याल, मग मोठ्या प्रमाणात कंपन्सेशन त्या फॅमिलीजला द्याल. मग याच्यामध्ये इटली म्हटलं होतं की आम्ही जवळपास त्यांना 1.5 कोटी रुपये दिलेले आहेत, पण रिझनेबल सम दिलेली आहे. परंतु याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे की नॉट रिझनेबल वन, ॲड्व्होकेट आम्हाला पाहिजे, हेफ्टी सम पाहिजे, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला द्यावं लागेल, आणि त्या केसमध्ये गोष्टी वर्क होतील. आणि इटली त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. तर बघूया येते त्या काळामध्ये गोष्टी कशा वर्क होतात. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लस निर्मिती. आता लस निर्मिती संबंधीचं एक लेक्चर पण आपलं आहे की लस कधी तयार होऊ शकते, त्याच्या स्टेप्स वगैरे, तर ते बघून घ्या. पुण्यातलं जे सिरम संस्थेचा गेट्स फाउंडेशन बरोबर करार झालेला आहे, सिरम इन्स्टिट्यूट जी आहे पुण्यातली, 2021पर्यंत 100 दशलक्ष डोस यांना तयार करायचे आहेत लसीचे. त्याच्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे, कारण याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला गुंतवणूक पण लागते. आता सिरम इन्स्टिट्यूट जे आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुण्यामध्ये आहे, बिल अँड मेंडिला गेट्स फाउंडेशन आणि या फाउंडेशननी स्थापन केलेली ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन, गवी. तर हे तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, मी याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन, गवी. तर हे बिल अँड मेंडिला गेट्सचं आहे. तर या तिन्ही संस्थांमध्ये करार झालेला आहे. लस निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्याच्यात गेट फाउंडेशन 150 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे, आणि त्यामुळे $3 किंवा 240 रुपयापर्यंत तेवढ्या किमतीत ही लस उपलब्ध होईल. गेट्स फाउंडेशन गावीच्या सहकार्यामधून जवळपास 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करणार आहे. तर हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये. तर पॉझिटिव्ह आहेत गोष्टी, बघूयात त्या काळात काय होतं. रशियाने अमेरिकेला सरळ एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पूर्वसूचना देणं, की रशियाकडे येणाऱ्या सर्व क्षेपणास्त्रांकडं अण्वस्त्र म्हणून बघितलं जाईल. आता अमेरिकेने काय केलेलं आहे की दीर्घ पल्ल्याची बिगर अण्वस्त्र शस्त्र विकसित करण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे ती अण्वस्त्र नाही आहेत, न्यूक्लिअर नाही आहेत, परंतु ती दीर्घ पल्ल्याची आहेत. आणि याच्यासाठी रशियाने सरळ त्यांचं जे अधिकृत लष्करी दैनिक आहे त्याचं नाव आहे क्रास्नया झेजुदा, रेड स्टार असं त्याला म्हटलं जातं. तर या मासिकामधून लष्करी दैनिकामधून सरळ इशारा देण्यात आलेला आहे अमेरिकेला. जून 2020मध्ये रशियाने एक गोष्ट क्लिअर केली होती की रशियाच्या शासकीय किंवा लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला जर झाला तर त्याला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्यासंबंधी समावेश असणारं धोरण त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे रशियातल्या गव्हर्नमेंटचे असू देत किंवा कुठल्याही लष्करी पायाभूत सुविधा असू देत, त्याच्यावर हल्ला झाला तर त्या हल्ल्याला प्रत्युत्तर हे अण्वस्त्रांनी देण्यात येईल, हे रशियाने क्लिअर केलं होतं. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एस जयशंकर आणि अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे भारत अमेरिका संबंधांबद्दल. आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि समपदस्थ माईक पॉम्पिओ अमेरिकेचे, याच्यात प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांबद्दल चर्चा आली 7 ऑगस्टला. चर्चेतले 3 मुद्दे महत्त्वाचे होते बघा. एक तर करोनाची साथ,
इंडो पॅसिफिकमधली स्थिती बघा, भारताची आणि अमेरिकेची जो भूमिका आहे इंडो पॅसिफिकमधली, तिथं शांतता राहिली पाहिजे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये या दोघी देशांची आणि त्यातल्या त्यात अमेरिकेची पण खूप महत्त्वाची आहे, कारण इंडो पॅसिफिकमधले जे देश आहेत त्या अमेरिकेकडे पॉझिटिव्हली बघतात या सगळ्या याच्यातून. आणि क्वाड जे आहे, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, AMCQसाठी हे लक्षातच ठेवायचं क्वाडमध्ये कोण कोण येतं. महिंदा राजपक्षे जे आहे ते चौथ्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि एकंदरच गोटाबाया राजपक्षे आता प्रेसिडेंट आहेत. हे पण म्हणजे सगळं घरच चालवतं येते एक घर श्रीलंकेला. आणि संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या, त्याच्यात श्रीलंका पीपल्स पार्टी SLPP यांना 2/3 बहुमत या सगळ्या याच्यात मिळालेलं आहे. कोलंबोच्या उत्तरेकडे केनियातलं जे काही बौद्ध मंदिर आहे तिथं 9 ऑगस्ट म्हणजे उद्या महिंदा राजपक्षे जे आहेत ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर आता 2 पुस्तकं आलेली आहेत बघा नवीन. एक पुस्तक जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीचं आहे, अमेरिकेविषयीचं आहे, की अमेरिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांना रशियामध्ये कशा पद्धतीने तिच्यामध्ये जे काही म्हणजे रशियामधून सगळं मॅनेज केलं गेलं, किंवा हिलरी क्लिंटन यांच्याबद्दलचे मेल्स असतील, इन्फॉर्मेशन असेल ते वाचणं, त्या गोष्टी हॅक करणं, तर त्यासंबंधी म्हणजे एकंदरच त्या सगळ्याचा तपास करणारे पीटर स्ट्रॉक जे आहेत तर त्यांचं हे पुस्तक आहे, कॉम्प्रोमाइज्ड काउंटर इंटेलिजन्स अँड द थ्रेट ऑफ डोनाल्ड J. ट्रम्प. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये पीटर स्ट्रॉक जे आहेत तर यांचं काम चालू होतं, परंतु त्यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीची जी मतं आहेत ती फार टोकाची आहेत आणि ती मतं समोर आली. त्यांनी काही मेसेजेस पाठवले होते सहकाऱ्यांना आणि तिच्यामधून, परंतु पीटर स्ट्रॉक यांनी सांगितलं जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल माझे निगेटिव्ह मतं असले तरीसुद्धा मी माझं काम प्रामाणिकपणे करतो आहे आणि ते जसं असेल तसं मी समोर ठेवेल. पण याच्यावर कोणी विश्वास न ठेवता त्यांचा जॉबही गेला, सगळ्या गोष्टी. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हृदयेश जोशी यांनी केदारनाथ डिझास्टर जे होतं त्याच्याबद्दल पुस्तक लिहिलं आहे बघा, रेंज ऑफ द रिव्हर, द अनटोल्ड स्टोरी ऑफ केदारनाथ डिझास्टर. आता हे पत्रकार आहेत. जून 2013मध्ये हे सगळं घडलं होतं. याच्यावर सुशांत सिंग राजपूतचा केदारनाथ नावाचा मूव्हीसुद्धा आला होता बघा. उत्तराखंड राज्यात जलप्रलयाची जी भयावहता होती आणि त्याच्यामागची कारणं आणि परिणामांची प्रत्यक्षदर्शी पत्रकारांनी केलेली मीमांसा आहे. तर हृदयेश जोशी जे होते ते तिथले प्रत्यक्षदर्शी पत्रकार होते आणि त्यांनी हे सगळं तिच्यात मांडलेलं आहे. एकंदरीत डिझास्टर जे काय आहे, मग ते नॅचरल असेल, मॅनमेड असेल, तर त्या गोष्टी तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि यासंबंधीचं पण एखादं लेक्चर आपण छोटंसं बघूयात की डिझास्टर आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी. संरक्षण मंत्रालय जे आहे, संरक्षण मंत्रालयाने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे. त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ किंवा सेन्सॉर बोर्ड यांना संदेश दिलेला आहे की सैन्य दल किंवा त्याच्या संबंधीचं चित्रण जर असलं तर त्याला ना हरकत प्रमाणपत्र संरक्षण मंत्रालयाचं लागणार आहे. म्हणजे ह्या सध्याच्या काळामध्ये सैनिकांशी आधारित चित्रपट असतील, वेब सिरीज असतील किंवा त्या सैन्याशी रिलेटेड चित्रण असलेल्या गोष्टी असतील तर त्याच्यासाठी संरक्षण मंत्रालयाची ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. म्हणजे कुठेही संरक्षण जे काही आपलं सैन्य दल आहे त्याची प्रतिमा मलिन होता कामा नये वगैरे अशा आशयाने हे केलं असणार आहे. तर हे बघा, हे पुस्तक आहे बघा, कॉम्प्रोमाइज्ड. ओके, तर हे पुस्तक पीटर स्ट्रॉक यांचं. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे रेज ऑफ द रिव्हर अनटोल्ड स्टोरी ऑफ केदारनाथ डिझास्टर. ओके, तर हे हृदयेश जोशी यांचं पुस्तक आहे, पेंग्विननी पब्लिश केलेलं. ओके, त्याच्यानंतर प्राध्यापक अमरेश दत्ता, वय वर्ष 102, इंग्रजीचे कवी प्राध्यापक होते. त्यांचे कविता संग्रह जे आहे ते कॅप्टिव्ह मुवमेंट्स अँड लोटस अँड द क्रॉस. पुस्तक जे आहे त्यांचं शेक्सपियर्स ट्रॅजिक विजन अँड आर्ट. आणि इन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर, साहित्य अकादमीसाठी 6 खंडांचा 20 भाषांचा वेध घेणारा हा ग्रंथ आहे. तोही त्यांच्याच अंडर तयार झाला होता. सो प्राध्यापक अमरेश दत्ता यांचं विधान झालेलं आहे 102. क्रीडामध्ये क्रिकेटबद्दल महत्त्वाचं, 2021चा जो 2020 विश्वचषक आहे तो भारतातच होणार आहे. 2020 विश्वचषक 2021 भारतात, 2022 ऑस्ट्रेलियात. जो 2020मधला प्रलंबित आहे तर ऑस्ट्रेलिया 2021साठी इच्छुक होतं, परंतु 2021 भारतात होईल आणि 2022 जो 2020चा प्रलंबित आहे. त्याचं रिझन असं आहे, ॲक्च्युली हा जो 2020 विश्वचषक असतो तर तो दर 2 वर्षांनी आयोजित करण्याचं धोरण ICCने ठरवलं होतं, परंतु 2021मध्ये सलग स्पर्धा घेण्याचं धोरण जाहीर केलं होतं आणि त्याच्यामुळे 20मधली ऑस्ट्रेलियातली स्पर्धा पोस्टपोन झाली कोविड-19मुळं. तर 21मधले ऑस्ट्रेलिया घेऊ इच्छित होतं, पण 21 भारताला अलाउड झालं होतं. तो 21-22 भारत ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा. 2023मधला जो 1 दिवसीय विश्वचषक असणार आहे तर तो भारतात होणार आहे, तेही एक लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर फूड विजन 2050 प्राईज, तर हे महत्त्वाचं आहे बघा, हे आहे 2050. तर हे नांदी फाउंडेशनला मिळालेलं आहे हैदराबादच्या. द लॉकफेअर फाउंडेशन जे आहे हैदराबादचं, त्यांनी नांदी फाउंडेशनला द रॉकफेलर फाउंडेशन आहे जे अमेरिकेतलं आहे, त्यांनी हैदराबादच्या नांदी फाउंडेशनला फूड विजन 2050 प्राईज दिलेला आहे. जगातल्या 10 विजनरीमध्ये त्यांनी नांदी फाउंडेशनला एक घेतलेलं आहे. नांदी फाउंडेशन एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. पुरस्काराची रक्कम जी आहे ती $2 लाख इतकी आहे. आता ह्या सगळ्या याच्यात की हे जे नांदी फाउंडेशन आहे ते फूड रिलेटेड काम करतं. आता बघा फूड विजन 2050 काय प्रकरण आहे. याच्यामध्ये जो फ्रेमवर्क आहे ते आहे ABCDEFGH आणि याचा प्रत्येकाचा एक फुल फॉर्म आहे. A फॉर ॲग्रिकल्चर, B फॉर बायोलॉजी, C फॉर कंपोस्ट, D फॉर डिसेंट्रलाइज्ड डिसिजन मेकिंग, E फॉर एंटरप्रिनर्स, F फॉर फॅमिली, G फॉर ग्लोबल मार्केट, H फॉर हेड स्ट्रँड्स ऑर टर्निंग करंट अप्रोचेस ऑन देअर हेड. सो ABCDEFGH हा फूड विजन 2050चा रॉकफेलरचा फ्रेमवर्क आहे. रॉकफेलर फाउंडेशनबद्दलही जाणून घेऊयात. तर याची स्थापना 14 मे 1913 झाली होती. खाजगी संस्था आहे, न्यूयॉर्क अमेरिकेतली. उद्देश काय आहे की लोकोपयोगी कार्य करायचं 5 क्षेत्रांमध्ये. एक आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रात, कृषी, नैसर्गिक शास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, कला, मानवता आणि सामाजिक विज्ञान. तर या सगळ्या याच्यामध्ये रॉकफेलर फाउंडेशन काम करतं. पुढचं जे आहे ते म्हणजे लष्करी सरावांचा जर तुम्ही विचार केला तर भारत जो आहे तो काउकाजमध्ये 2020 सहभागी होणार आहे. काउकाज रशियामध्ये आयोजित होणार आहे, लष्करी सराव आहे. इतर कुठले देश याच्यात आमंत्रित आहेत तर SCOचे सदस्य देश म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन सदस्य देश याच्यामध्ये आमंत्रित आहे. काउकाज रशिया. त्याच्यानंतर लोया जिर्गा. लोया जिर्गा काय आहे तर अफगाणिस्तानची जी संसद आहे तिला लोया जिर्गा म्हटलं जातं. तर 3000पेक्षा जास्त अधिक प्रतिनिधी लोया जिर्गामध्ये आहेत आणि देशभरातील प्रतिनिधी यात असतात आणि हा एक ट्रॅडिशनल कॉन्सोलिडेटेड बॉडी आहे त्यांची. सो लोया जिर्गा अफगाणिस्तान एवढं लक्षात ठेवा, MCQसाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड या 2 राज्यांमध्ये सर्वाधिक शिकारीचं प्रमाण आहे, ते पण कॉमन लेपर्डच्या. तर हे समोर आलेलं आहे. स्पॉटेड या ट्रॅफिकच्या पेपरद्वारे ही बाब समोर आलेली आहे. 2015 ते 19 दरम्यान महाराष्ट्र आणि उत्तराखंड या 2 राज्यात कॉमन लेपर्ड म्हणजेच पॅन्थेरा पार्डस फ्युसा या शिकारीचं सर्वाधिक प्रमाण असलेलं आहे. एकंदरीतच बघा वाघांसंबंधी आज पण न्यूज आहे की वाघांना जास्त झाले म्हणून दुसरीकडे त्यांचं स्थलांतर करायचं नाही करायचं. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की अवनी वाघीचे जे बछडे आहेत त्यांना पण पिंजऱ्यातून बाहेर काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक गोष्ट क्लिअर आहे की महाराष्ट्र आणि उत्तराखंड याच्याबद्दल हा जरी लेपर्डची न्यूज असली तर लेपर्डबद्दल आपण बघितलं आहे की त्यांची जी काही गणना होते त्याच्यानंतर वाघांसंबंधी प्रश्न आपल्याला अपेक्षितच आहे कारण ती एक महत्त्वाची बाब होती की व्याघ्र गणना झालेली आहे. अमोनियम नायट्रेटचा स्फोट झालेलं बैरूत शहर कोणत्या समुद्राच्या काठी आहे तर भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सी. जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट उद्या आहे. काली नदी जी आहे ती कर्नाटकमध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या संज्ञा सायबर सुरक्षा याच्यासाठी घातक आहेत. डी ट्रॅक, पेगासस, स्ट्रँगहॉग, ज्यूस जॅकिंग है ना. हे याचं सेपरेट लेक्चरसुद्धा आहे. या सगळ्या ज्या आहेत की ते व्हायरस किंवा मग मालवेअरशी संबंधित आहेत है ना. तर ह्या सगळ्या कशाशी संबंधित आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की डी ट्रॅक काय आहे, पेगासस काय आहे. हे ऑलरेडी एक लेक्चर मी टाकलेलं आहे तर ते बघितलं नसेल तर बघून घ्या. खालीलपैकी भारताचा पहिला मिलिटरी कम्युनिकेशन सॅटेलाईट कुठला आहे तर GSAT-7 यांच्याबद्दल पण टाकलेलं आहे बघा. GSAT-7, GSAT-9, GSAT-30 काय आहे. 7 ऑगस्ट 2020 IAS मेन्स. व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स, व्हॉट इज इट्स सिग्निफिकन्स इन सिव्हिल सर्व्हिस. MPSC essay नॅचरल डिझास्टर. त्याच्यानंतर बघा खवल्या मांजराबद्दल बिनचूक विधान निवडा. भारतातील भारतीय व चीनी असे 2 प्रकारचे खवले मांजर सापडते. ब जगातील सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी आहे. फक्त ब, दोन्ही ब यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या राज्याने मनरेगा योजनेला व्यापक रूप देण्याचं ठरवलं आहे. ओडिसा, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात. पॉझिटिव्ह पे कशाशी संबंधित आहे. कोविड-19, CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, बँक किंवा 4 आहे भारत चीन सीमावाद. पॉझिटिव्ह पे. चौथा प्रश्न आहे. 2 स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट कॅगच्या मदतीसाठी 7 डेप्युटी कॅग असतात. डेप्युटी कॅग हे IAAS सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात. ओके. इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. 5 किसान रेल्वेबाबत बिनचूक विधान निवडा. पहिली रेल्वे 7 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाली.
ब. देवळाली महाराष्ट्र ते दानापूर बिहार असा प्रवास करणार आहे आणि आठवड्यातून 2 वेळा ही रेल्वे कार्यान्वित राहील. फक्त अ ब, फक्त अ ब क, फक्त ब आणि फक्त अ. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. आज शनिवार आहे, रात्री भेटूया स्पॉटलाईट सिनॅगमध्ये. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आधीच पोस्ट करू शकता, सो दॅट त्या प्रश्नांना घेऊन आपण सुरुवात करूयात. स्पॉटलाईटला जोडलेला, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.